आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी। पाहत रहा नाशिक जनमत। आपण रामकुंड परिसरामध्ये आहोत आणि काल संध्याकाळी 7 वाजेपासून नाशिक शहरामध्ये धो-धो पाऊस पडलेला आहे आणि हा पाऊस संपूर्ण रात्रभर हा पाऊस चालू होता आणि या पावसामुळे रामकुंडाच्या ज्या परिसरामध्ये गंगा गोदावरी मातेला खूप मोठा महापूर आलेला आहे आणि या पुरामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो ही पोलीस चौकी आहे रामकुंडावरची, ही देखील अर्धी पाण्याखाली गेलेली आहे। अनेक जे मंदिर आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। दुतोंड्या मारुती आहे त्यांच्या छातीच्या वर पाणी गेलेलं आहे आणि अनेक जे लहान मोठे व्यावसायिक आहे यांच्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी बघा लकी टेलर्स आहे त्यांच्या दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे आणि अनेक जणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याचप्रमाणे शेतकरी वर्गाचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता जवळपास 2:30 वाजलेले आहे, थोडी उघडीप पावसाने दिलेली आहे परंतु हा पाऊस अजूनही वाढू शकतो। गंगापूर धरणातून 8,684 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हा पाऊस असाच चालू राहिला तर पुन्हा गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येईल असं जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आलेलं आहे। नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे। सुरक्षित ठिकाणी जाणे महत्त्वाचे झालेले आहे। सायखेडा असेल, चांदोरी असेल या गावातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहिलं पाहिजे कारण की हा पाऊस पुन्हा सांगितलेला आहे हवामान खात्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपल्या बरोबर काही दादा आहेत, काय सांगाल दादा, असा पाऊस झाला होता कधी? 1919 झाला होता पाऊस, असं एवढं नव्हतं, खाली होता परंतु या टायमाला 26 आहे, चांगलाच पाणी झालेलं आहे आणि बहुतेक लोकांचं हे नुकसान झालेलं आहे। नुकसानग्रस्ताला आम्हाला सरकारची मागणी आहे का बा हे पाऊस आल्यामुळे त्यांची काहीतरी सोय लावायला पाहिजे, गैरसोय होता कारण नको, सरकारने मदत करावी अशी मागणी आहे। आता पाऊस उघडलेला आहे परंतु अजून देखील नाशिक मधील जो MG रोड असेल, बाजार जो मार्केट आहे, कपडा मार्केट, सराफ बाजार वगैरे या ठिकाणी देखील अनेक दुकानात पाणी गेलेलं आहे आणि सरकारने हे जे दुकानदार आहेत, व्यावसायिक आहेत यांना मदत करावी अशी मागणी सध्या नागरिकांनी केलेली आहे। नाशिक जनमतसाठी चंद्रकांत दात्रक।